पिंपळगाव बसवंत येथील कांद्या व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या टोळीतील पसार झालेल्या 3 आरोपींना पिंपळगाव बसवंत पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी अटक केली। या आरोपींना न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापारी शंकरराज मुलजी ठक्कर यांचा अपहरण करून 15 कोटीची खंडणी मागणाऱ्या टोळीला मुद्देमालासह नगर पोलिसांनी अटक केली होती। संतोष मनोहर इंतांगळे राहणार शास्त्रीनगर पिंपळगाव बसवंत यास नाशिकमध्ये अटक करण्यात आली आहे। तर बाळासाहेब भागवत वाडेकर वय वर्ष 24 राहणार खरशिंदे तालुका संगमनेर हल्ली राहणार शांतीनगर चिंचखेड पिंपळगाव बसवंत यालाही अटक करण्यात आली आहे। तसेच विश्वजित उर्फ सोनू किरण थेटे वय 24 शिवाजीनगर पिंपळगाव बसवंत यालाही शिवाजीनगर मधून पोलिसांनी अटक केली आहे। या 3ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे काही मुद्देमाल आहे का याचा तपास पोलीस करतायत। या 3ही आरोपींना पिंपळगाव बसवंत न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी चौधरी यांनी सर्व आरोपींना 29 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक RG देसाई हे करतायत। वृत्त संकलन विभाग सी मूव्हीज एंड न्यूज संगमनेर।